नवरात्र उत्सव सुरू आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सिनेसृष्टीतील कलाकार येत असतात आणि नुकताच एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येते। तूच माझा किनारा हा चित्रपट कसा असणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। स्टारकास्ट आपल्यासोबत जोडलेले आहे। मॅम, लवकरच चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येते। या चित्रपटाविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? ही एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे। लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळेजण जाऊन बघू शकतात। आणि आत्ता मॉडर्न लाईफ जशी आहे की आपण घरच्यांपासून दूर जातो आहे, जास्त करिअर ओरिएंटेड होतो आहे किंवा फक्त प्रेमासाठी घरापासून दूर जातो आहे, असे जे आपले रिअल लाईफ इश्यूज आहेत आत्ता आमच्या यंगस्टर्सचे, सो त्याच्यावर ही फिल्म आहे की फॅमिली ॲट द एंड फॅमिली इज इम्पॉर्टंट। आणि तीच म्हणजे कितीही वाईट परिस्थिती आली तुमच्या आयुष्यात तरी कोण आधी तुमच्यासोबत उभं असतं तर ती फॅमिली असते। सो इट इज अबाउट दॅट। पण ही लहान मुलीपासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येकांनाच फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे ना, कसं आपल्या ग्रोथमध्ये त्यांची हेल्प होते, तर अशा टाईपची ही फिल्म आहे। प्रेक्षकांना काय सांगाल? 31 ऑक्टोबरला फिल्म रिलीज होते आहे, तू माझा किनारा थिएटरमध्ये। तो मराठी सिनेमा आहे, त्यामुळे भरभरून प्रतिसाद द्या म्हणजे आम्ही अजून चांगल्या फिल्म्स बनवू शकू। आणि फिल्ममध्ये मी आहे, भूषण प्रधान आहे, केळा इंगळे आहे। सो केळा इज सच अ अमेझिंग टॅलेंटेड चाइल्ड आर्टिस्ट। सो तिच्यासाठी म्हणजे मी ही फिल्म केळ्यासाठी बघणार आहे, कारण तिने खूपच अमेझिंग काम केलं आहे फिल्ममध्ये। नक्कीच या चित्रपटामध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत असणारी किया देखील आपल्यासोबत जोडलेली आहे। दीदी, काय सांगशील? फिल्म शूटिंग चाललेलं, तुझा अनुभव कसा होता? किती धमाल मजा मस्ती सेटवर केलीस? मी खूप मजा केली आणि 31 ऑक्टोबरला तुम्ही फक्त थिएटरमध्ये जाऊन बघाल आणि जर तुम्ही बाबांवर प्रेम करत असाल तर। आणि आईवर कोणी सगळ्यात जास्त तुला त्रास दिला सेटवर, किंवा कोणाबरोबर तुला खूप जास्त मैत्री झाली, खूप चांगलं वाटलं? मज्जासोबत कोणासोबत आली? डिरेक्टर सरांसोबत आली। नक्कीच आपण बालकलाकार किया हिच्यासोबत देखील संवाद साधलेला आहे। तूच माझा किनारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, तर ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण या सर्व कलाकारांशी संवाद साधलेला आहे। अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा।